गीतांजली हनुमंत जानकर. सन्माननीय मी खोत सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण घ्यायचं. संस्कृती प्रतिष्ठान हे भरारी ही हाक तुम्हाला दिलेली आहे. आयुष्यामध्ये आपल्या कार्याच्या बळावरती आपल्याला ही भरारी घ्यायची आहे आणि आपल्या आई वडिलांचं नाव त्याचबरोबर ज्या समाजासाठी आपण काम करणार आहोत त्या समाजासाठी एक आधारस्तंभ म्हणून आपण आपलं काम करायचं आहे. म्हणून संस्कृती प्रतिष्ठानतर्फे हा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यासाठी विकास क्लास किर्सी मीडिया कॉम्प्युटर आणि इतर सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे हा कार्यक्रम फक्त 7 मिनिटांमध्ये आपण या विचार बोललो की इथे कुठे प्रकारचं गाईडलाईन मला देण्याची अजिबात इच्छा नाही, कारण मला कल्पना आहे अशा कार्यक्रमामध्ये बरोबर ना. गुण गौरव म्हटला की टॉर्चर, पण कोणाचा टॉर्चर होतो? तुमचा होतो, आमचा होतो, घरी आपल्या आई बाबांनी त्यांनी मदत केली त्यांचा होतो. खरं म्हणजे गुण गौरव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का करायचं तुमचा गौरव? तुम्ही चांगले गुण मिळवले म्हणून, कावर कष्ट केले आई बाबांनी, क्लासेससाठी धडपड केली आई बाबांनी, तुम्ही फक्त त्याच्यावर मेहरबानी केली की अगदी पेपर लिहून आले आणि पर्सेंटेज मिळवले. खरा अभ्यास केला तुम्ही लोकांनी? किती जणांनी खरंच अभ्यास केला? 4,000. बाकीच्यांनी काय केलं? डबल केला, अभ्यास केला. मग तुमचा मुलांचा गौरव इथे बोलतोय, मग तुम्ही खुश व्हायला पाहिजे. कंटाळले कशाला तुम्ही नको एवढे? आणि कोणासाठी मग करिअर गायडन्स घेतोय आपण? त्यांना तुम्हाला सगळं काही माहिती नाहीये. क्लासेसमध्ये आपण काय शिकलोय आतापर्यंत, शाळेमध्ये काय शिकलोय, याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही एका मोठ्या आणि दुसऱ्या जगात जाणार आहात, ते म्हणजे कॉलेजच्या जगात. तिथे स्टायलिंग वेगळं आहे तुमचं, तिथं राहणीमान वेगळं होणार आहे, फ्रेंड्स नवीन होतील, तिकडचा ऑरा चेंज असेल. एवढं सगळं नवीन काय आहे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि हे गायडन्स म्हणून आहे. नाही बघितलं? कधीच नाही बघितलं? व्हेरी गुड. मित्रांनो, याने फार्मसी कंप्लीट केली आहे. 2 फार्मसीज असतात. एक फार्मासिस्टला आपण दररोज बघतो, पुढे बघतो मेडिकलमध्ये. मेडिकलमध्ये आपण जो व्यक्ती गोळ्या देतो त्याने हा फार्मसी कोर्स केलेला असतो. तो आपल्याला लगेच गोळ्या देत नाही, त्याने त्या गोष्टीचा अभ्यास केला असतो. तर तुम्ही त्या सांगण्यानुसार कुठल्याही गोळ्या घेतल्या म्हणजे जीवाची गॅरंटी कोणी घेत नाही. त्यांनी तो अभ्यास केलेला असतो म्हणून तुम्हाला गोळ्या देतो. तर ते तुम्हाला करायचं असेल तर 2 फार्मसीचा प्रकार आहे. एक आहे जो मेडिकलमध्ये आपल्याला गोळ्या देतो, दुसरा जो आहे कंपनीमध्ये गोळ्या तयार करतो. पहिला जो आहे जो केमिस्ट, आपण केमिस्टमध्ये आपण जातो आणि केमिस्टमध्ये आपल्याला गोळ्या देतो, त्याला PCM या 3 सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळणं म्हणजे कमीत कमी अबाव 80% मिळणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर पुढे तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर B.Pharm किंवा M.Pharm करू शकता. पण बऱ्याचशा वेळी मी B.Pharm केल्यानंतर बरीच मुलं M.Pharmला जात नाहीत, ती MBA किंवा अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये वळतात. डिफेन्स, नेव्ही, एअरफोर्स आणि अशा वेगवेगळ्या डिफेन्स सर्व्हिसेस ज्या आपल्या चालतात, सिक्युरिटी म्हणा, कोणतेही म्हणा, तर अशा ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 12वी नंतर फक्त मुलांसाठी आहे NDA हा कोर्स करावा लागतो. NDA म्हणजे काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. 3 वर्षाचा ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही या कुठल्याही
डिपार्टमेंट जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. त्या ट्रेनिंगवरून डायरेक्टली लेफ्टनंट या पोस्टवरती काम करू शकता. पण आता बऱ्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मुलींना सुद्धा पदक किंवा पोस्ट दिल्या जात आहे. पण